आपल्याकडे ज्या भौतिक साधन सुविधांचा उपलब्धता ज्या सुविधांची आहे, जे साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे, त्या पद्धतीची आपल्याला करायचं आहे. तर या ठिकाणी मुक्त किंवा पारंपरिक पद्धत या पद्धतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तर या पद्धतीमध्ये भांडवली गुंतवणूक आपल्याला फार कमी लागते. जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही. इथं मनुष्यबळ सुद्धा कमी लागतं. एक व्यक्ती 20 शेळ्या सहज पाळू शकतो. त्याच्या पिल्लांचं संगोपन तो स्वतःच करू शकतो. काय आता आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये 10-20 शेळ्या चालायला गेल्यानंतर सायंकाळी येताना तोच व्यक्ती पिल्लांसाठी पाला घेऊन येतो सोबत. जे झाडपाला आपल्या डोंगरामध्ये शेतामध्ये जे उपलब्ध होतो चालायला गेल्यानंतर जनावर, तो झाडपाला तोच व्यक्ती स्वतः घेऊन येतो उद्याच्या दिवसभरासाठी त्या पिल्लांसाठी. आलं लक्षात. आणि या ठिकाणी गोठा बांधणीसाठी सुद्धा आपल्याला खर्च फार कमी लागतो. साधारण आपण एका शेळीला 14 ते 16 चौरस फूट जागा लागते आणि बेण्याच्या बोकडासाठी 25 चौरस फूट. अशा प्रकारे साधारण 10 शेळी एक बोकड आणि त्यांच्या पिल्लांसाठी आपल्याला जवळपास 400 चौरस फुटाची 20 बाय 20 जागा लागते. तर त्या जागेसाठी आपण एक जास्त खर्चाचा शेड बनवत नाही. टीन किंवा लोखंडी पाईप हे वापरून बनवत नाही, तर पारंपरिक पद्धतीत थोडक्यात आपण म्हणू की जे आपण गोठे जनावरांचे पूर्वी बनवले जात होते, शेतातील लाकूड, तुरीच्या तुरट्या किंवा कापसाच्या पळाट्या, त्यानंतर उसाचं पाचट हे वापरून बांधण्यासाठी सुद्धा दोरी वापरत नव्हते. चिंचेच्या फाट्याने बांधत होते. माहिती आहे सगळ्यांना. काय म्हणतात त्याला? पळसाच्या बुडाचं हे दोऱ्या म्हणून बांधत होते. म्हणजे असं आता आपण तेवढं फार खोलवर नाही, म्हणजे एकदम मागे नाही जाऊ की आता सध्या बांधणीसाठी भरपूर आता वेगवेगळे दोरी आपल्याला बाजारात उपलब्ध होतात. म्हणजे अशा प्रकारे या गोट्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये एखादी ताडपत्री टाकून पाचटापासून लाकडापासून गोठा तयार करतो आपण गोठा, त्याच्यामध्ये आपल्याला शेळ्या ठेवता येतात. बरं, हा गोठा बनवला तर फार चांगला आहे. शास्त्रीय जे गोठे जे सांगितलेले टीन वगैरे वापरतात, सिमेंट टीन जे कशी भेटत ते वापरतात, पण त्याही पेक्षा हा गोठा बेस्ट. कारण उन्हाळ्यामध्ये गरम होत नाही, जास्त गरम होत नाही, थंड राहतं. हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये थंडी लागत नाही, त्याच्यामध्ये उबदार राहतो. तसं आपले जुने माळवंदाचं घर म्हणतो आपण किंवा कौलाची जे घर आहे, हिवाळ्यामध्ये थंडी वाजत नाही त्या घरामध्ये, तसे हे सुद्धा उबदार राहतं. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये आपण ताडपत्री टाकल्यामुळे गळतही नाही, त्यावेळेस सुद्धा उबदार राहतं. खाली आपण मुरुम टाकून घ्यायची या गोठ्यामध्ये, तर त्या मुरुमापासून म्हणजे इथे जे मलमूत्र जे विसर्जन जे काही लेडी शेळ्या टाकतात किंवा लघवी करतात ते शोषून लघवी घेतलं जातं. म्हणजे मुरुम नेहमी कोरडी राहते, तिथं वास येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा श्वसनाचा त्रास त्या आपल्या शेळ्यांना होत नाही. आलं लक्षात. साधा गोठा कमीत कमी खर्चामध्ये होतो. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे शेती उपलब्ध असावीच अशी काही अट नाही. शेती आपण बऱ्याच वेळा बघितलेले 70% लोकांकडे तर शेती उपलब्धच नसते. बाहेरच गायरान जमीन, माळरान, पडीक जमिनी जिथं पिकं घेण्यायोग्य जमीन आहेत अशा ठिकाणी चालतो. त्याच्यानंतर हळूहळू सीझननुसार जसे रान मोकळे होतात, कोरडवाहू जमिनी आता इथून पूर्ण पेरणीपर्यंत कोरडवाहू जमिनी मोकळ्या असतात. तिकडे जे काही झुडपं असतात, झाडं असतात, तिकडे आपण शेळ्या चारायला नेतो. किंवा फळबाग असेल किंवा एखादं बागायत शेती त्याच्या आजूबाजूनं बाहेरच्या बांधावर जे झुडपं येतात, काटेरी झुडपं, तिथं सुद्धा आपण शेळ्या चारून आणतो. म्हणजे तिथं चारा सुद्धा आपल्याला हिरवा लागवड करायसाठी जागेची किंवा शेतीची गरज लागत नाही. त्याच्यानंतर प्रशिक्षणाचा अभाव. इथं काय होतं की काही वेळा हे पारंपरिक पद्धतीनं आपण हे व्यवसाय करत असतो. करत असताना आपण कुठलंही प्रशिक्षण घेत नाही. त्यामुळे प्रशिक्षण न घेतल्यामुळं आपल्याला व्यवसायामध्ये बऱ्याच अडचणी येतात की त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायला पाहिजे किंवा शेळ्यांची निवड कशी व्हायला पाहिजे, त्याच्यातून येणारं जे उत्पन्न आहे, आपण जे उत्पन्न घेतो व्यवसायातून, तर ते उत्पन्न कसं वाढवता आलं पाहिजे किंवा आधुनिक काय बदल होत आहेत, काळानुसार जे बदल होत आहेत त्याचा म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण ते आपल्या व्यवसायामध्ये करत नाही. एकंदरीत या सर्व गोष्टीचा परिणाम हा होतो की जगले तेवढे जगवायचे, झालं तेवढं प्रॉफिट करून घ्यायचं. म्हणजे इथं मर्तुकीचं प्रमाण जास्त असतं. ते प्रमाण आपल्याला कमी करण्यासाठी मर्तुकीचं प्रमाण कमी आणि उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी आपल्याला तिथे प्रशिक्षणाचा अभाव असतो. तर त्या ठिकाणी जर प्रशिक्षण घेऊन जर तो व्यवसाय आपण केला तर आणखी त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल आपल्याला तो व्यवसाय राहतो. त्याच्यानंतर उपासमार होते. आता इथं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12ही महिने त्या शिवारामध्ये आपल्याला पोटभर चारा उपलब्ध होईल असं नाही. उन्हाळ्यामध्ये जास्त झुडपं हिरवे नसतात. आता कोरडवाहू जमिनीमध्ये आपण शेळ्या चारायला उन्हाळ्यामध्ये नांगरणी केल्यावर काहीच नसतं, फक्त बांधावर जे काही चारा उपलब्ध होईल तोच. आणि बऱ्याच वेळा पोटभर चारा जनावरांना भेटत नाही. बरेच असे कळप चारायला तिथे गेल्यावर एकाच ठिकाणी आपण दररोज चारायला नेतो, तर तिकडे रात्रभरातून काही एवढा जास्त पाला फुटत नाही, त्याला काही कालावधी जावा लागतो. म्हणजे उपासमारीची सुद्धा वेळ
आपल्या जनावरांवर येते, त्याच्यानंतर सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा इथं होतो. आता जास्त करून एक कळप चालत गेले, परत दुसरा कळप गेला, एखाद्या कळपामध्ये काही जनावर आजारी आहेत, त्याच्या श्वसनावाटे जे काही ते त्या आजाराचे विषाणू बाहेर पडतात, व्हायरस, तेच आपण त्या ठिकाणून चारायला गेलं तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या कळपावर होतो. एकमेकाचे कळप एकत्र नेल्यामुळं एका आजारी जनावराचा प्रादुर्भाव सगळ्या जनावरांना होतो, त्यामुळे जास्त जनावरे आजारी पडतात. हे सुद्धा एक म्हणजे त्यातला एक तोटा सुद्धा म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर पावसामध्ये जास्त चिखल भाग असेल, पावसामध्ये जास्त फिरल्यामुळे जनावरांच्या पायाला जखमा होतात, त्यामुळे सुद्धा जनावरे आजारी पडतात. तर अशा या सर्व गोष्टीचा विचार आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये करावा लागतो. तर याच्यामध्ये आपल्याला हळूहळू बदल करावा लागतोच. जर बदल नाही केलं तर हा व्यवसाय, या पद्धतीने व्यवसाय करणं आपल्याला तोट्याचं ठरू शकतं. या ठिकाणी इतरही जे काही आजार असतात, जे सांसर्गिक आजार आहेत, तर ते आजार कळपामध्ये राहिल्यामुळे एका जनावराचे दुसऱ्या जनावराला हळूहळू वाढत जातात आणि आपल्याला त्याच्यावरती ट्रीटमेंट करायला जास्त खर्च लागतो.